पाण्यात ठेवलेले आहेत. आता त्या देवाला सांगताय की देवा, अरे तूच मला वाचव, माझ्या मुलाला लवकर बरं कर. आता त्याच वेळेला इकडे विक्रमला फोन आलेला असतो की पार्थ आणि नंदिनी हे दोघेही बोलत असतात की आता आम्ही थोड्याच वेळात घरी येत आहोत जीवाला घेऊन. मग आता हा निरोप ते मानिनीला देतात. तेव्हा आता मानिनी ही थोड्याफार प्रमाणात मूड तर ठीक करते आणि आता म्हणत असते की माझा मुलगा घरी येतोय, तेव्हा आता त्याची मी व्यवस्थित काळजी घेईन. मग आता नंदिनी पार्थ त्याला स्ट्रेचरवर बसून आणतात. आता मानिनीला धक्काच बसतो की माझा मुलगा असा खूप एक्सायटेड होऊन बर्थडेच्या पार्टीसाठी इथून फार्म हाऊसवर निघाला आणि आल्याबरोबर त्याची अशी हालत स्ट्रेचरवर बसून. तेव्हा आता विक्रमला सुद्धा धक्का बसतो. ते म्हणतात की अरे पार्थ, हा असा स्ट्रेचरवर बसून याला जाग नाही आली अजून, इतका सिरियस आहे का हा? मग तू याला घरी का आणलास? अरे पार्थ, जा लवकर, याला ॲडमिट करावं लागेल. तेव्हा पार्थ म्हणतो, हो पापा, आम्ही त्याला घरी नाही आणलंय. त्याला तो जेव्हा शुद्धीवर होता ना तेव्हा काय म्हणाला माहिती आहे का, मला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन चला, मला डॉक्टरकडे जायचं नाही आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. एवढं सगळं तो बोलत होता आणि त्यामुळेच आम्हाला नाईलाजाने त्याचं ऐकून इथे आणावं लागलं त्याला. आणि आम्ही डॉक्टरांना पण तसं सजेशन घेतलं डॉक्टरांकडून की म्हणजे काही हरकत नाही आहे ना जीवाला आम्ही घरी घेऊन गेलो तर डॉक्टर पण म्हणाले की इतकं काही नाही, भाजलं आहे तर त्यावर तुम्हाला घरी ट्रीटमेंट करू शकतो, असं काही नाही की ॲडमिट व्हावं लागेल, आणि म्हणूनच आम्ही घरी घेऊन आलो आहे. मग आता मानिनी ह्या विचारू लागतात की कसं झालं हे सगळं, अरे जीवा हे काय झालं आहे तुझं. आता त्या जीवाचा हातात घेत असतात आणि आता त्याला स्ट्रेचरवरून खाली उतरवलं जातं. तो आता शुद्धीवर नसल्यामुळे मानिनी खूपच रडायला लागतात. विक्रमला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर आता मानिनी नंदिनीला म्हणतात की काय गं नंदिनी, तर खूप रागात आहेत आज, आणि आज पहिल्यांदाच त्यांनी जो काही सासूचा तोरा आपण म्हणतो अशा प्रकारे त्यांची भाषा आज आपल्याला बघायला मिळाली आहे. आत्तापर्यंत जीव लावणारी मानिनी आज बदलली आहे तिच्या मुलामुळे, आणि ती नंदिनीला आज काहीच्या काही बोलते. तर ती असं म्हणते की काय गं नंदिनी, तुला तर माहीत होतं ना, तुला मी फोनवर सांगितलं होतं की माझ्या मुलाला अग्नीपासून धोका आहे, तेव्हा तू काय करत होतीस? तुला नाही लक्ष ठेवता आलं का? माझं चुकलं, मी तुला ना ही जबाबदारी द्यायलाच नव्हती पाहिजे. अगं माझा मुलगा लग्न झाल्यापासून तुझी किती केअर करतो, किती तुला बघतो, तो त्याचं खरं प्रेम आहे ना, म्हणून त्याने कोणती जबाबदारी आतापर्यंत नाही घेतली का तुझ्या बाबतीत? सांग ना. आणि तू एक जबाबदारी दिली ती सुद्धा पूर्ण नाही करू शकली का? आता नंदिनीला धक्का बसतो. ती सांगत असते की नाही आई, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्यांच्यावर लक्ष ठेवत होती, पण मी सुद्धा फार्म हाऊसच्या आतमध्ये होती आणि ही गोष्ट बाहेर घडली. तेव्हा आता तो बाहेर काय करत होता, हे कसं झाले, मला कोण सांगेल? मला व्यवस्थित सांगा, मला माझ्या मुलाची खूप काळजी वाटते आणि मला आता सांगावंच लागेल तुम्हाला की हे सगळं कसं काय घडलंय ते. त्या खूप रागात आणि खूप बडबड करत असतात. तर नंदिनी सुद्धा रडत असते की आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, माझी चुकी नाही आहे. बाहेर ना मिथून काकांनी जीवा होते आणि त्यानंतर मी गेली तर मला काव्या दिसली होती. मग आता काव्याकडे मानिनी पाहू लागतात आणि म्हणतात की हे बघ काव्या, तुला बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण ही जबाबदारी मी नंदिनीला दिली होती. आणि काव्या, माझा तुझ्यावर विश्वासच नाही, कारण तू माझ्या विचारांच्या कोणत्याच गोष्टीत बसत नाही. पण नंदिनी, अगं तुला मी एक सून मानत होती, चांगली माझी लाडकी सून होतीस तू, आणि तू हे काय केलंस? तेव्हा आता लगेच विक्रम तिथेच असतो. विक्रम म्हणतो, मानिनी जरा शांततेत घे, आल्याला नको तिला बडबड करू. तेव्हा आता काय चुकतं माझं, माझ्या मुलाची काय अवस्था झाली बघितलं का तुम्ही, त्याला जागसुद्धा आलेली नाही अजून, आणि हॉस्पिटलमध्ये न जाता ह्या पोरांनी त्याला घरी आणलं. आणि मला ना आता नंदिनीला ऐकावंच लागणार आहे, कारण मी सतत तिला वेळोवेळी टच करत होते की मुलाला माझ्या अग्नीपासून धोका आहे, तेव्हा ही काय करत होती, हिची जबाबदारी नव्हती का? असं आता ते बडबडच करत असतात. आणि त्यांची वायफळ बडबड आता पार्थला पण पटत नाही आहे, आणि इकडे नंदिनी मात्र खूप रडते. तर आता वसूसुद्धा तिथे असते, आणि आता वसू लगेच रडते आणि लगेच तिचासुद्धा आता ड्रामा चालू होतो की कसं झालं हे सगळं. अगं नंदिनी काय गं, अगं तुला मानिनी किती आदर्श सून मानते, आणि तुझ्यावर एकच जबाबदारी दिली होती तेही पूर्ण नाही केली तू. अगं आता लग्न होऊन 2 महिने होत आले, तेव्हा तुझं जीवाबद्दलचं प्रेम काही दिसत नाही आहे आम्हाला, आणि काहीचे काही त्यांचा ट्रॅक असतो, त्या पण आता बडबड करत असतात, कारण त्यांना तर आता बोलायचंच आहे आणि चान्स मिळाला आहे म्हटल्यावर त्या कशाला सोडतील. दुष्ट आहे एक नंबरची, त्यामुळे ते आता काहीही बोलत असते. तर मग वसू काहीच्या काही बडबड करायला लागते आणि नंदिनी पुन्हा रडत असते. तर विक्रमला आता खरंच नंदिनीला असं पाहत नसतं, तर पार्थला सुद्धा खूप असा जीव कासावीस होत असतो, कारण त्याला हे माहिती आहे की इथे चुकी कोणाचीच नाही आहे. मग आता तरीसुद्धा नंदिनीला खूप ऐकावं लागते, पण त्याला बोलायचं नाही आहे काहीच, कारण तो नाही बोलू शकत मध्ये. आईला आपण काय समजवणार, असंच तो विचार करत असतो. मग आता पुढे जीवाला रूममध्ये घेऊन जायचं असतं, पण तरीसुद्धा मानिनी पार्थला म्हणतात की सांग ना पार्थ, कसं झालं हे सगळं, माझ्या मुलाला अशी जखम कशी काय झाली. तेव्हा आता काव्याला खूपच भीती वाटत असते की आता घरी काय सांगणार. पण पार्थ म्हणतो, हे बघ आई, फार्म हाऊसमधून जीवा हा पडला आणि डायरेक्ट त्या शेकोटीमध्ये जाऊन पडला, आणि त्यामुळे त्याला अशी म्हणजे चटके लागलेले आहे, तो भाजला गेला आहे. तेव्हा आता मानिनी म्हणतात की काय रे, तुम्ही काय मला कुकुला बाळ समजला का, की बुद्धू एखादी मुलगी समजलात.
एवढं सोपं आहे का? फार्म हाऊसमधून पडलं की डायरेक्ट शेकोटीमध्येच मुलगा माझा पडला आणि त्याला जखम झाली. बोलताना जरा विचार करून बोला ना. नाही म्हणजे खोटं बोलत असाल तर निदान ते समोरच्याला पचेल असं तरी बोला. हे काय तर म्हणे फार्म हाऊसमधून पडला आणि शेकोटीमध्ये जाऊन पडला. हे काय आहे? याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? अरे त्याला भाजले छातीला, कसं काय झालं हे सगळं? शेकोटीमध्ये पडला असता तर बाकी ठिकाणी भाजलेलं नाहीये. काय आहे पार्थ, काही लपवत आहेत का माझ्यापासून? नाही म्हणजे मी आई आहे त्याची आणि मला काही सांगायचं नाहीये का? काव्य तू तरी सांग, काय झाले काय माझ्या मुलाला? आता काव्य काय सांगणार? चुकी तर काव्याची आहे. ती ऑलरेडी खूप घाबरली आणि आता तर तिला प्रश्न विचारल्यावरती तर अजूनच थरथर करायला लागली. पण तिला बोलायचं काहीच नाही. ती शांत उभी आणि मनातच विचार करते की हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच या गोष्टीला जबाबदार आहे असं तिने स्वतःलाच आता दोषी ठरवलंय. तर आता माननीला पार्थ सांगू लागतो की हो आई, अगं काय झालं तुला सांगू का? बाहेर मिथून काका पण होते, हवं तर तू त्यांना विचार की हे कसं झालंय. कारण मला एवढं माहिती आहे की मी जेव्हा बाबांचा फोन आला ना तेव्हा मी अडगळीच्या रूमकडे जात होतो रेंजसाठी आणि तेव्हा मला अचानक जीवाचा ओरडण्याचा आवाज आला आणि नंदिनीचा सुद्धा. मी तसंच धावत पळत सुटलो तर समोर पाहिलं तर जीवा खाली पडला होता आणि खूप त्याच्या अंगावर भाजलं होतं. मग आता नंदिनी म्हणते की जळतं लाकूड छातीवर, असं बोलून ते एकदम थांबते. तेव्हा माननी म्हणतात की अरे अरे एक मिनिट, तू आता काय म्हणालीस नंदिनी? नाही म्हणजे थोड्या वेळापूर्वी तुम्ही असं म्हणालात की तो पडलाय शेकोटीवर आणि आता तू अचानक असं का म्हणाली की एक काठी जळतं लाकूड छातीवर, म्हणजे काय झालं काय नक्की? तेव्हा आता नंदिनी पण जरा बिथरली आहे की कसं बोलणार आता हे सत्य की जीवाने स्वतःच्याच अंगावर जळतं लाकूड घेऊन हा अपघात घडल्याचं तिला सांगायचं असतं. पण ती सुद्धा शांत बसते आणि म्हणते की आई अहो प्लीज मला दोषी नका ठरवू. मी किचनमध्ये मिथून काकांना भूक लागली आहे म्हणून भाजी शिजली की नाही हे बघण्यासाठी वरती गेले होते आणि इकडे अचानक मला पारचा म्हणजे अचानक मी गॅलरीमध्ये आले की जीवा नक्की खाली कशासाठी गेले हे बघितलं. तेव्हा त्याच वेळेला नेमकं त्यांनी ते जळतं लाकूड उचललं होतं आणि ते अंगावरती ते ठेवणार होते. तेव्हा आता माननी खूपच घाबरते. तर ही वसू आता विक्रम आणि काव्य तिथेच असतात. तर लगेच आता जीवाला त्रास होतोय, जीवाला जाग येत नाहीये म्हणून आजपासून त्याची बायको काही जबाबदारी घेणार नाही, त्याची जबाबदारी फक्त त्याची आई घेईल असं माननी रागातच बोलते आणि लगेच पार्थला म्हणते की जीवाला रूममध्ये घेऊन चल. आता पार्थ आणि जीवा माननी हे रूममध्ये जातात तर त्यांच्या मागे नंदिनी पण जात असते. आता रूममध्ये पोहोचल्याबरोबर माननी मागे वळून पाहतात आणि नंदिनीला म्हणतात की तू कशाला आली आहेस इथे? नाही म्हणजे मी तुला बोलवलं का? तेव्हा तू इथे यायचं नाही रूममध्ये, कारण त्याची काळजी घ्यायला त्याची आई आहे आता. तेव्हा नंदिनी म्हणते की हो प्लीज, मला जीवांची खूपच काळजी वाटते, प्लीज मला एकदा त्यांना पाहायचं हो आई, प्लीज असं करू नका ना. तेव्हा आता तुला इतकी काळजी आहे मग आधी घ्यायची होतीस ना काळजी, इतकी दुखापत होईपर्यंत कुठे होती त्याची बायको? मग तेव्हा काळजी नाही घेता आली का? असं त्या रागानेच म्हणू लागतात. तेव्हा नंदिनीला फारच वाईट वाटतं. पण तिच्या तोंडावर आता माननी दरवाजा बंदच करून घेतात आणि आतमध्ये येऊन जीवाला आता हात घालून म्हणत असतात की काय रे बाळा, काय अवस्था करून घेतली. हे बघ आता तुझी काळजी घ्यायला फक्त तुझी आई असणार आहे. तुझ्या बायकोला मी तुला हातसुद्धा लावू देणार नाही. तिने माझी एक गोष्ट नाही ऐकली आहे. फोनवर मी तिला सांगून ठेवलं होतं तरीसुद्धा तिने जे व्हायचे तेच घडवलंय. आता मी तिला जबाबदार ठरणार आहे ह्या गोष्टीला. मात्र जीवाला काही ऐकायला जात नाही कारण तो बेशुद्ध आहे आणि हे सगळं पार्थ ऐकतो आणि त्याला खूप त्रास होतो कारण नंदिनीला जे काही बोललं जाते ते सगळं चुकीचं आणि सगळं तिला पचेल असं त्याला पचेल असं नाहीच आहे. तर पुढे आता ही वसू विक्रम म्हणत असतात की हे बघ काव्या, आताच नंदिनी रूममध्ये गेली आणि माननी खूप चिडले, तेव्हा तू लगेच जाऊ नको त्यांच्या मागे, तू रम्या हिला घेऊन जा बरं आतमध्ये. आता ही रम्या काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता काव्या खूपच शांत बसलेली असते. तर आता रम्याला तिच्या मनातलं काढायचं असतं म्हणजे नक्की फार्म हाऊसवर काय घडलंय, मला सांगतेस का काव्या, असं रम्या आता म्हणत असते. आता रम्याचा प्लॅन वेगळा आहे. तिला मुद्दामूनच हे जाणून घ्यायचं आहे की नक्की काय झालं असेल, असं प्रकरण तरी कसं झालं आहे. म्हणून आता काव्याला ती म्हणत असते की सांग ना काव्या, काय झालं ग तिकडे, कशामुळे जीवाची अशी अवस्था झाली, काही भांडणं वगैरे झाली होती का? नाही म्हणजे पार्थ आणि जीवाचं काही भांडण झालं होतं का? की नंदिनीचं आणि जीवाचं भांडण झालं होतं? त्यानंतर काव्या खूप जोरात रडायला लागते अचानकच. मग आता रम्या म्हणते की अगं अगं तुला काय झालं इतकं जोरात रडायला? मी तुला काही म्हणत नाहीये, मला फक्त तिकडे काय झालं ना हे जाणून घ्यायचं होतं. नको विचारू का मी तुला? नाही म्हणजे तुला काही वाईट वाटते का अजूनच की तुझं आणि जीवाचं भांडण झालं होतं? मग आता तू इतकं का मनाला लावून घेतेस का काव्या, सांग ना मला पण काही झालंय का तिकडे, म्हणजे असं काहीतरी की तुला सांगावं असं पण वाटत नाहीये. मग आता काव्या खूप घाबरलेली असते पण त्याच्या तोंडातून शब्दच निघत नसतो आणि ती स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय ना, जीवाची अशी अवस्था माझ्यामुळे झाली, मीच त्याला फोर्स करत होती की आपलं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर आण, तरी जीवा नाहीच म्हणत होता. त्याने मला सांगितलं होतं की आता मागे वळून पाहू नको. मी असा विचार का नाही केला तेव्हा, मी हे काय करून बसले, मला खूप
पश्चाताप होतोय की मी खूप चुकीचं वागली आहे. आज माझ्यामुळे जीवाला खूप त्रास होतोय. आज मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याच मी विरोधात जाऊन हे सगळं बोलली. माझं चुकलं असं ती स्वतःलाच त्रास करून घेत असते. खूपच जोराजोरात रडते. हे पाहून रम्या म्हणते की नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी मुरते आणि मग ती आता गोड गोड बोलून पुन्हा आता म्हणत असते की आता मला खूप गोड बोलावं लागेल, कारण मला काव्याच्या मनात काय चाललंय ना हे गोड बोलून काढून घ्यायचं आहे आणि त्यामुळेच आता मला खूप गोड बोलावं लागेल आणि ते सत्य समोर मी आणल्याशिवाय राहणारच नाही. मग आता काव्य सांग ना गं, काही झालंय का? नाही अगं रडू नकोस ना, मला ना तुझी खूप काळजी वाटते. प्लीज काव्य सांग ना, काय झालं गं तिकडे? तेव्हा आता काव्य म्हणते की ह्या सगळ्यांना मी जबाबदार आहे, माझ्यामुळे झालं हे सगळं. मी त्यावेळेस ऐकलं असताना जीवाचं तर असं झालंच नसतं. आता नक्की काव्य असं काही म्हणत असते तर हे पाहून आता रम्याला धक्काच बसतो की म्हणजे रम्याने जीवाचं भांडण झालं होतं असा ती आता अर्थ धरून घेते. तर पुढे आता विक्रम म्हणत असतात की आपण काव्याला कॉफी द्यायला पाहिजे, ती खूप रडत आहे गं, कदाचित तिला तिच्या बहिणीचं वाईट वाटलं असेल म्हणून. मग आता वसू म्हणते की तुम्हाला कॉफी करायचं पडले का, तेही त्या काव्यासाठी का? अहो त्या पोरींमुळे आपला पोरगं अशा अवस्थेमध्ये आहे. नंदिनीने नाही जबाबदारी घेतली, पण काव्य तर तिथेच होती ना, तिचंही काम होतं लक्ष ठेवायचं, मग तिलाही नाही जमलं का? पण मला एक सांग विक्रम, हे सगळं आधीच कसं काय माहिती होतं मानिनीला की इकडे अपघात होणार होता? ते असं अग्नीपासून दूर ठेवायला ती का सांगत होती? तो विक्रम म्हणतात की अगं आपल्या एरियातले साठे बाबा नाही का गुरुजी, त्यांनी कालच मानिनीला येऊन सांगितलं होतं की जीवाचं आणि अग्नीचं आता काहीतरी अपघात होणार आहे, त्यामुळे जीवाला अग्नीपासून दूर ठेवायला सांगितलं होतं आणि नंदिनीला कॉल करून पण सांगितलं होतं गं. पण मग ती काय म्हणून त्याच्या पावलाच्या मागे पाऊल टाकत जाणार होती का? जे व्हायचे ते घडतंच गं, ते अटळ असतं ना. मग त्याला कोण जबाबदार आहे? ही मानिनींना विनाकारण त्या नंदिनीला इकडे त्रास देते. ते वसू म्हणते थांब दादा, मी पण तिकडे जाते. तेव्हा ते नकार देतात विक्रम, कारण ते म्हणतात की हे बघ, मानिनी ऑलरेडी खूप चिडली आणि ती नंदिनीला वाटेल ते बोलते. आता तू परत तिथे जाऊन नंदिनीला काहीतरी विचारशील आणि पुन्हा मग दोघीजण एका साईडला पडणार आणि बिचारी नंदिनी एकटी. त्यापेक्षा तू इथेच थांब. तेव्हा वसूला फारच वाईट वाटतं. वसू म्हणते की दादा नक्की तुला काय म्हणायचं काय आहे रे? नाही म्हणजे मी नंदिनीच्या जखमेवर मीठ चोळते की त्यांच्या आगीमध्ये तेल टाकते असं तुला काही म्हणायचं आहे का माझ्याबद्दल? अरे दादा वेळ काळ पाहून तर बोल जरा. मला ना खूप काळजी वाटते आपल्या जीवाची, आणि खरंच याला नंदिनीने जबाबदार नाही आहे, मग कोण आहे सांग ना? एक जबाबदारी दिली तीही नीट पार पाडता आली नाही आणि तू काय बाजू घेतोयस रे विक्रम तिची? असं आता ही वसू म्हणत असते. तेव्हा विक्रम म्हणतो की हे बघ, तुम्हाला बोलायला खूप सोपं वाटते, पण तिकडे कशी परिस्थिती होती, ती तिथे समोर नव्हती, तिला आवाजाने कळालं की इकडे काहीतरी होते, तरीसुद्धा आपण तिला दोष देतोय. राहू दे चल, मला तरी काहीच बोलायचं नाही आता. विक्रमला पण रागच आलेला असतो. तर पुढे आता आपल्याला बघायचे प्रेक्षकांनो, नंदिनी ही काहीतरी नाश्ता घेऊन जीवाच्या रूममध्ये आल्याच बरोबर मानिनी परत तिला म्हणतात की नंदिनी, हे तुला काल बजावून सांगितलं की माझ्या मुलापासून लांब राहा, तेव्हा तुला ऐकून घ्यायचंच नाहीये का? रूममधून बाहेर निघ, माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा भटकू नकोस, कारण तू एक जबाबदारी निभावलेली नाही आणि त्यामुळे याची शिक्षा तुला माझा जीव जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत राहील. असं आता एकदम रागावून बोलतात आणि पुन्हा नंदिनीला रूममधून बाहेर काढतात. आता नंदिनी पुन्हा रडायला लागते. तेव्हा आता पार्थ हा मानिनीला म्हणतो की आई तुझं चुकतंय, तू हे काय करतेस आई? अगं त्या नंदिनीची काहीही चुकी नाही आहे, प्लीज शांत बस. तेव्हा आता पाहूयात पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.